नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट इयत्ता 6वीचा प्रॅक्टिस सेट 26 सोडवणार आहे। इथे आपल्याला काय दिले, डिफरंट मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आर गिवन इन 2 rows गिवन बिलो, फाइंड आउट द नंबर यू गेट इन ईच ऑपरेशन अँड मेक इक्वेशन्स। म्हणजे काय, आपल्याला ही ऑपरेशन्स दिली, त्यांच्या आपल्याला 2 रो दिलेले आहेत, दोन्ही रो मधल्या ऑपरेशन्सच्या आपल्याला व्हॅल्यू काढायच्यात। मग आपण त्याचे व्हॅल्यू काढू। 16 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 8, 5 into 2 is equal to 10, 9 plus 4 is equal to 13, 72 divided by 3 is equal to 24, 4 plus 5 is equal to 9। ही झाली आपली फर्स्ट रोची व्हॅल्यू काढून। आता सेकंड रोमध्ये बघूयात आपण। 8 into 3, 8 3 24, म्हणजे याची व्हॅल्यू आली 24। 19 minus 10 is equal to 9, 10 minus 2 is equal to 8, 37 minus 27 is equal to 10 and 6 plus 7 is equal to 13। आता आपल्याला फर्स्ट रो मधल्या आणि सेकंड रो मधल्या ज्या ऑपरेशनची व्हॅल्यू सेम आली त्यांचं आपल्याला काय करायचं, इक्वेशन लिहायचे। पहा, आता पहिलं ऑपरेशन आहे 16 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 8। मग खालच्या रोमध्ये 8 व्हॅल्यू कशाची आहे, 10 minus 2 ची आहे, म्हणजे 16 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 10 minus 2। म्हणजे आपण पहिलं इक्वेशन काय लिहू शकतो, मग या पद्धतीने इकडे पहा, 16 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 10 minus 2। याच पद्धतीने आता दुसरं गणित बघा, 5 गुणिले 10 बरोबर 5 गुणिले 2 बरोबर 10, 5 into 2 इज इक्वल टू 10। मग 10 व्हॅल्यू खाली कशाची आहे, आणखी 37 minus 27 इज इक्वल टू 10। म्हणून दुसरं इक्वेशन काय तयार झालं, 5 into 2 इज इक्वल टू 37 minus 27। त्यानंतर तिसरं गणित बघूया आपण, 9 plus 4 इज इक्वल टू 13। मग वरच्या रोमध्ये 13 व्हॅल्यू याची आहे, खालच्या रोमध्ये 13 व्हॅल्यू कशाची आहे, तर हे लास्टचं जे ऑपरेशन आहे 6 plus 7 इज इक्वल टू 13। म्हणजे हे ऑपरेशन आणि हे ऑपरेशन याचं आपण इक्वेशन लिहू शकतो। कसं, 9 plus 4 इज इक्वल टू 6 plus 7, या पद्धतीने 9 plus 4 इज इक्वल टू 6 plus 7। त्याच प्रकारे पुढचं आहे 72 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 24। मग 24 व्हॅल्यू आणखी कशाची आहे, तर खालच्या रोमध्ये 8 into 3 इज इक्वल टू 24। म्हणजे ह्या दोन ऑपरेशन्सची व्हॅल्यू 24 आहे, म्हणून आपण ह्या दोन ऑपरेशन्सचं इक्वेशन तयार करायचं। 72 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 8 into 3। आता उरलं 4 plus 5 इज इक्वल टू 9 and 19 minus 10 इज इक्वल टू 9। मग ह्या दोन ऑपरेशन्सपासून सुद्धा आपण काय तयार करायचं, इक्वेशन। हे पहा, 4 plus 5 इज इक्वल टू 19 minus 10, कारण दोघांची व्हॅल्यू सारखी। तर तुम्ही या पद्धतीने ह्या पूर्ण ऑपरेशन्सच्या व्हॅल्यू अशा पद्धतीने काढून खाली या पद्धतीने 5 इक्वेशन्स आपण तयार करून लिहिणार आहोत। या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस सेट 26 सोडवायचा आणि मला पाठवायचा आहे। थँक्यू।